टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मुरजीभाई पटेल आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज एक वेगळीच लक्षवेधी तुम्ही मांडता या ठिकाणी। SRAचा मुद्दा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये प्रलंबित आहे आणि SRAचे बरेचसे प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत। बजबजपुरी आहे त्या ठिकाणी, लोकांना राहण्यासाठी व्यवस्थित सुविधा पण नाही आहे। यावर कुणी कधी भाष्य करत नाही आहे। तुम्ही लक्षवेधी मांडता, काय नेमकी लक्षवेधी आहे? असा आज SRAचा विषय अधिवेशनात लक्षवेधी लागलेली आहे। SRA म्हणजे मुंबईच्या जिवाळीचा विषय आहे। आज SRA स्कीम 95 ला जन्माला आली। आधी आपण 180 फुटाचे घर द्यायचं, त्याच्यानंतर 225 फुटाचे घर द्यायचं, आता 300 फुटाचे। हा बिल्डिंग जवळजवळ 25-30 वर्ष झाले जुना बिल्डिंग झालेला आहे। बिल्डिंग पडायला आले आहेत। याचं काहीतरी धोरण बनवलं पाहिजे आणि रिडेव्हलप ह्यांना नवीन 400 फुटाचं घर दिलं पाहिजे अशी मागणी मी आज अधिवेशनात करणार आहे। दुसरा विषय, SRA स्कीममध्ये SRAच्या बाजूला आपण शेल बिल्डिंग बांधतोय, त्यांना सगळ्या सोयीसुविधा आपण देतोय। SRA बिल्डिंगला एक सिंगलसुद्धा बाईक पार्किंग ते लोक करायची जागा भेटत नाही, एखाद्या खेळाचं मैदान नाही, गार्डन नाही। म्हणजे SRA स्कीममध्ये जे लोक राहतात त्यांना काय सुविधा द्यायची नाही का? मुंबईकर बाहेर का पडतो? त्यांना जागा कमी पडतं म्हणून बाहेर जातात। मी तुम्हाला सांगतो, जर त्यांना 400 फुटाचं घर दिलं आणि हा सगळं सोयीसुविधा दिला, एक काही मुंबईकर बाहेर जाणार नाही, एक काही मुंबईकर जाणार नाही। सध्या दहीहंडीचा त्यौहार चालू आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी मुलांना 1 फुटाची जागा SRA स्कीममध्ये नाही। मुलं अक्षरशः रोडवर क्रिकेट खेळतात। कुठेतरी SRA स्कीममध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे ना, ते मी मानणार। नाही, पण या सगळ्यांना जबाबदार नेमकं तुम्ही कुणाला मानता? या पूर्वीच्या सरकारला मानता, कुणाला मानता? कोण जबाबदार आहे? मुंबईमधून मराठी माणूस बाहेर फेकला गेला यासाठी? हे बघा, जबाबदार असा आहे ज्यांनी हा धोरण बनवलं ना, तो जबाबदार आहे। कोणी असो, ज्यांनी SRA स्कीमचं धोरण बनवलं ना की बा SRA बिल्डिंगला सोयी सुविधा दिलं पाहिजे, आता नवीन कायदा कमीत कमी केला पाहिजे असं माझे मत आहे आणि तो मी मानणार आहे। CM DCM साहेब दोघांना मी जाऊन सांगणार आहे याच्यावर आपण नवीन कायदा केला पाहिजे। SRA मध्ये राहणाऱ्या लोकांना काहीतरी सोयीसुविधा दिलं पाहिजे। त्यांच्या आयुष्यात एकच घर असतो। आता 180 फुटाच्या घरमध्ये लोक राहतात, त्यांना रिडेव्हलप नको आहे का? ते नाही म्हटलं की आमची बिल्डिंग रिडेव्हलप व्हावी, बिल्डिंग पडायला आली आहे। लोक जीव मुठीत घालून आतमध्ये राहतात, त्यांना काहीतरी नवीन धोरण बनवून नवीन कायदा बनवून रिडेव्हलप केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। नक्कीच एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे राज ठाकरेंबाबत। राज ठाकरे यांनी काल ट्विट केलं आणि सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मला विचारल्याशिवाय कुणी प्रसारमाध्यमांशी बोलू नका, सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका, व्हिडिओ टाकू नका, अशा पद्धतीनं त्यांनी थेट आदेशच काढलेले आहेत। कसं पाहता याकडे? आणि ठाकरेंची, दोन्ही ठाकरे बंधूंची युती होईल असं वाटतं, मेळावा तर झाला, पण युती होणाऱ्या निवडणुकीसाठी काय नेमकं चाललंय पडद्यामागे? माझं व्यक्तिगत मत असं आहे, राजसाहेब ठाकरे हा एक मोठे नेता, हिंदुवादी नेता आहे आणि युती होईल की नाही मला वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की उद्धव साहेबाबरोबर काँग्रेस आहे आणि राजसाहेब एक हिंदुवादी नेता आहेत। जर राजसाहेब आमच्याबरोबर आले तर तिघे पक्ष हिंदुवादी होईल आणि मुंबईकर किंवा महाराष्ट्रीयन लोक, मराठी लोक हा हिंदुवादी नेता म्हणजे राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग हा महाराष्ट्रात आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका मांडली आणि SRA बाबत नवीन धोरण सरकारनं आणलं पाहिजे यासाठी आता मुरजी पटेल आग्रही झालेले आहेत। आज लक्षवेधी मांडतात, नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।